चला तर आपण बोलूया आज मुगाच्या डाळीचे पराठे. हे बघा मुगाची डाळ, त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसण. हे बघा लसण ते टाकून घेतलेलं आहे. आता आपण काढून घेऊया. हे बघा आपलं बारीक काढून झालेलं आहे. आता आपण पीठ करून घेऊया. आता आपण याच्यामध्ये पीठ घालून घेऊया. ओवा, तीळ घातले की खूप छान लागते. हळद, 1 चमचा तिखट, मीठ, 2 चमच बेसन आणि तेल. थोडंसं तेल टाकून द्यायचं, खूप नरम येतात. चला तर आपण याचा उंडा बनवून घेऊया. छान मिक्स करायचं. हे बघा छान उंडा बनवून झालेला आहे. चला तर आता हरभऱ्याची डाळीची चटणी बनवून घेऊया. हे बघा हरभऱ्याची डाळ, नंतर दही, लसण, सांबार आणि हिरवी मिरची. चला तर आपण हे काढून घेऊया एकदा. मीठ घालूया. मीठ घालायचं विसरलो होतो. परत एक वेळेस हे करून घेऊया. हे बघा आपलं काढून झालेलं आहे चटणीला. चला तर फ्रेंड आपण आता फोडणी देऊन घेऊया चटणीला. मोहरी, जिरं, हे बघा फोडणी तयार झाली. आता त्याच्यामध्ये टाकून घेऊया. चला तर आपण बनवून घेऊया पराठे. हे बघा अशा पद्धतीने लाटून घ्यायचं. पीठ कमी लागतं पराठ्याला. असं पातळ छानसं आपल्याला छान. हे बघा झालेला आहे आपला पराठा. हे बघा पराठे आणि चटणी आपली तयार झालेली आहे. आवडल्यात नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.